ते सामन्याला सुरुवात होतीये आणि यावेळेला मात्र चढायचा वार व्हायला जातोय तो पुन्हा एकदा अफाकच्या माध्यमातून समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. तिथं रेषा यशस्वीरित्या पार केली जाते अफाकच्या माध्यमातून. अनेक क्रीडांगणावरती अमरवाल टावसुरे संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जर आपण अफाक या खेळाडूचा जर विचार करतोय तर चढाई क्षेत्रामध्ये अनेक क्रीडांगणावरती बेस्ट रेडर म्हणून त्याने अनेक चषक पटकावलेली आहेत. तसेच अनेक क्रीडांगणावरती त्याने सर्वोत्कृष्ट खेळाडू हा देखील चषक आपल्याला पटकावलेला पाहायला मिळतो. यावेळेला मात्र जितू माने रिकाम्या हाताने मागे फिरताना आपल्याला पाहायला मिळतो. श्रीराम कर्वे संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय सिद्धार्थ कामेरकर दापोली तालुक्याचा आणि अमरभारत टावसुरे संघाचा जुना जाणता खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातंय. एक अष्टपैलू खेळाडू आहे. खरं तर अमरभारत टावसुरे या संघाला तयार करण्यामध्ये अमरभारत टावसुरे या संघाला सज्ज करण्यामध्ये देखील सिद्धार्थ कामेरकरचा फार मोठा वाटा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ज्यावेळेला आपण सिद्धार्थ कामेरकरचा विचार करतोय अनेक क्रीडांगणावरती त्याचा देखील आपल्याला बहारदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला. पण यावेळेला मात्र श्रीराम कर्वे संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट सांघिक पकडीचा नमुना सादर केला जातोय आणि सिद्धार्थला बॅकलाईनच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय. अर्थातच पहिला झटका बसेल तो सिद्धार्थच्या रूपाने अमरभारत टावसुरे संघाला. संघाच्या गुणफलकावरती जर आपण नजर टाकतो नक्कीच 3 गुणांवरती आपल्याला अमरभारत टावसुरे खेळताना पाहायला मिळतोय आणि एका गुणावरती श्रीराम कर्वे. दरम्यान पुन्हा एकदा चढाईचा भार अफाकच्या माध्यमातून आपल्याला वाहिलेला पाहायला मिळतोय. नक्कीच अमरभारत टावसुरे गजानन संघर्ष एशिया संघांचा जर आपण विचार करतोय तर दापोली तालुक्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात ज्यांनी आपल्या दापोली तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय असे दोन्ही दापोली तालुक्यातील नावाजलेले खेळताना पाहायला मिळतात. अफाकला फार मोठा हिरा टेकला जातो. अमरभारत टावसुरे संघाचा अफाकला पकड होतीये. नक्कीच याच्यानंतर पुन्हा एकदा श्रीराम कर्वे हा संघ ज्याप्रमाणे सामन्यामध्ये ट्विस्ट आणण्याची आपल्याला क्षमता दाखवतोय. तर कौतुक केलं पाहिजे श्रीराम कर्वे संघाचा शेड्यू ठोकला जातोय. रोहित चोगलेला स्पर्श केल्याचा दावा केला जातोय. रोहित देखील स्वीकारतोय आणि अमरभारत टावसुरे संघाचा रोहित देखील यावेळेला आपल्याला बॅकलाईनच्या बाहेर बसलेला पाहायला मिळतोय. प्रथम आपण सिद्धार्थला टॅकल होताना बघितलं सांघिक पकडीचा नमुना. त्याच्यानंतर अफाक आपल्याला रेडिंगवरती बाद होताना पाहायला मिळाला. रोहित चोगलेला देखील यशस्वी रनिंग अटॅच होताना आपण बघितलं. 3 मोठे खेळाडू आहेत अमरभारत टावसुरे संघाचे जे बॅकलाईनच्या बाहेर बसलेला आपल्याला पाहायला मिळतात. जर सामन्याच्या गुणफलकाचा जर आपण विचार करतो तर नक्कीच दोन्ही संघ समान गुणफलकावरती खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला मात्र संघाचा कर्णधार जुना जाणता खेळाडू श्रीराम कर्वे संघाचा जितू माने यावेळेला चढाईचा वारवताना पाहायला मिळतो आपल्याला. संघाची गुणसंख्या दोन्ही संघांची 3-3 गुणसंख्या असताना 3 नंबर यशस्वी प्रदान केलेला जितू यावेळेला चढाईच्या वारवताना आपल्याला पाहायला मिळतो. श्रीराम कर्वे संघाच्या माध्यमातून समोर 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण निदान रेषा यशस्वीरित्या पार केली जाते. बजारकडे नजर जाते. वेळेचा परिपूर्णतेने वापर करून जितू आपल्या कोर्टमध्ये मागे फिरतो. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो 18 नंबर यशस्वी प्रदान केलेला अमरभारत टावसुरे संघाचा चढाईपट्टू. अर्थातच ज्याप्रमाणे आपण विचार करतोय की सिद्धार्थ आणि अफाक दोन्ही रेडर जर बाहेर असतील तर नक्कीच आपल्याला रेडर साईड चेंज होताना पाहायला मिळते ती अमरभारत टावसुरे संघाची. जर आपण या सामन्याच्या पंचांचा भूमिकेचा विचार करतोय अर्थातच दापोली तालुका पंचप्रमुख आणि या सामन्याच्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात ऋषाल उर्फ दादू सुर्वे. त्याचप्रमाणे अक्षय सुर्वे सामन्याच्या सरपंचांच्या भूमिकेत समीरजी शेवडे गुणलेखकाचं काम बघतायत. तुषारजी पाटील थर्ड रेड सांभाळतायत. दीपकजी बोरकर आणि बजर सांभाळतायत प्रदेशजी आरेकर. या सामन्याचं धावतं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी स्वतः उत्कर्ष कर्देकर आणि आपण इथे सर्वजण या कबड्डी सामन्याचा आस्वाद घेणारे क्रीडा रसिक. नक्कीच आज आपण वेळात वेळ काढून आजचा आणि कालच्या सत्रातील कबड्डी सामना अनुभवतोय. कोकणातील सुप्रसिद्ध असा सण शिमगा हा चालू असतानाच या कबड्डी सामन्याचं आयोजन म्हणजे नक्कीच आपल्या आनंदामध्ये अजून आपल्याला परभणी मिळाल्यासारखंच आहे. नक्कीच ज्यावेळेला आपण या सर्व गोष्टींचा विचार करतोय तर फर्दर कोकणामध्ये शिमगा आणि कबड्डी या दोन्ही गोष्टींना फार आपल्याला आनंद महत्व असलेलं पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे. दरम्यान श्रीराम कर्वे संघाचा चढाईपट्टू समोर 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे. बघूया सुपर टॅकल ऑन असताना केली गेलेली चढाई यशस्वी ठरतेय की सुपर टॅकल मध्ये पकड होऊन श्रीराम कर्वेला 2 गुणांची भर मिळते.
नक्कीच चढाईपट्टू बाद होतोय, एका गुणाची भर पडते ती आम्हाला पण संघाच्या खात्यामध्ये आणि कमबॅक करतोय सिद्धार्थ. अर्थातच ज्याप्रमाणे आपण साखळी बघितली होती, सिद्धार्थ असेल, अफाक असेल, त्याच्यानंतर रोहितला आपण बाद होताना बघितलं. आता मात्र त्याच साखळीमध्ये कमबॅक करताना सिद्धार्थ कामेकर पाहायला मिळतो. सिद्धार्थला त्याच्या पहिल्या चढाईवरती पकड करण्यात यशस्वी ठरला होता तो श्रीराम कर्देचा संघ आणि आता मात्र पुन्हा एकदा सिद्धार्थ मैदानामध्ये कमबॅक करतोय. कमबॅक केल्यानंतर चढाईच्या मारण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला मात्र सिद्धार्थवरती फार मोठी जबाबदारी असताना सिद्धार्थ रिकाम्या हाताने मागे फिरतोय. 4 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण सज्ज होतंय त्याबरोबर टावसरे संघाचं. त्याच वेळेला श्रीराम कर्दे संघाच्या माध्यमातून चढाईचा भार व्हायला जातोय. जितू माने यावेळेला चढाईचा भार मारण्यासाठी सज्ज होतोय. निदानरेषा यशस्वीरित्या पार करतोय. अत्यंत शांत आणि संयमी खेळीचा पवित्र आजमावला जातोय तो जितूच्या माध्यमातून. जितू देखील रिकाम्या हाताने मागे फिरतोय, प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. 17 नंबर जर्सी परिधान केला अमरवर टावसरे संघाचा संजोग लाले. त्याचप्रमाणे क्रीडा नगरीमध्ये महत्वाची उपस्थिती लाभते की गणेश कन्या सप्लायर्सचे पुन्हा एकदा आपण जातो त्रुटी समयानंतर क्रीडांगणाकडे. दरम्यान श्रीराम कर्दे संघाचा चढाईचा भार आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक बहादर परफॉर्मन्स दोन्ही संघांकडून आपल्याला पाहायला मिळतोय. चालू सामन्याचं गुणफलक आपण पाहतोय 4-5 बझर वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारा होते डू ऑर डायरेक्ट. नक्कीच ज्या वेळेला बझर वाजतो आपल्याला रिकाम्या हाताने मागे फिरवून चालणार नाहीये. चढाईपटूला याची जाणीव असली पाहिजे आणि तिसऱ्या चढाईचा जी जोखीम आहे, तिसऱ्या चढाईचा जो भार आहे तो नक्कीच व्हायला जातोय सिद्धार्थच्या माध्यमातून. सिद्धू कामेकर यावेळेला कोणत्या प्रकारचा खेळ सजवणार. नक्कीच ज्यावेळेला समोर आपण विचार करतो 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे श्रीराम कर्दे संघाचं आणि त्या खेळाडूंमध्ये नक्कीच पुन्हा एकदा केलं गेलं, जागेवरती थांबवलं गेलं सिद्धार्थला. सिद्धार्थला पुन्हा एकदा बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतं. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे, बजर वाजतो. तिसऱ्या चढाईची इशारा होतीये. नक्कीच डू ऑर डायरेक्ट श्रीराम कर्दे संघासाठी. 12 नंबर जर्सी प्रदान केला निर्भय यावेळेला चढाईच्या मारण्यासाठी सज्ज झाले आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर टॅकल यावेळेला ऑन आहे. मध्ये प्रणय पवार कुठे उपस्थित असतील त्यांना सन्मान व्यासपीठावर बसण्याची विनंती करतो. प्रणय पवार, श्रीकेश गुरव. क्रीडा रसिकांमध्ये कुठे श्रीकेश गुरव असेल तर त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. शिवप्रसाद वराडेकर त्यांनी व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे. नक्कीच जितू माने यावेळेला पुन्हा एकदा चढाईचं मारण्यासाठी सज्ज होतो. पण त्याच वेळेला जर आपण अमरबर टावसरे संघाचा विचार करतोय तर अफाक कैदरकर आपल्याला कमबॅक केलेला पाहायला मिळतोय. जितू मानेला नक्कीच पुन्हा एकदा अफाकला बाद करण्याचा प्रयत्न असू शकेल कदाचित जितूचा. पण नक्कीच जर जितू रिकाम्या हाताने मागे फिरतोय तर या पुढची चढाई अफाक कैदरकरची असेल यात काही शंका नाही. आता त्याचं महत्वपूर्ण आघाडी अजून सुद्धा आपल्याला म्हणता येणार नाहीये, कारण 2 गुणांची बाजू ही कोणत्याही क्षणी पलटली जाऊ शकते आणि त्यात जर समोर श्रीराम कर्देचा संघ असेल तर नक्कीच एकंदरीत जर आपण विचार करतो तर आज श्रीराम कर्दे संघाचा महत्वाचा खेळाडू साहिल माने त्यासोबतच ऋतिक पात्याज आपल्याला खेळताना पाहायला मिळत नाहीये. पण त्यांच्या अनुपस्थितीमध्ये देखील श्रीराम कर्दे संघाकडून फार मोठी आपल्या संघाची बाजू सावरली जाते. अफाक कैदरकरला पुन्हा एकदा पकड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. अफाकला बॅकलाईनच्या बाहेर बसवलं गेलंय. मागे फिरला टावसरे संघाचा आणि प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय तो श्रीराम कर्दे संघाचा. पुन्हा एकदा तो चढाईपटू ज्याने वारंवार चढाई आज करताना आपल्याला तो पाहायला मिळालाय. बझर वाजलेला आहे. तिसऱ्या चढाईची इशारा झालेली आहे. डू ऑर डायरेक्ट. सुपर टॅकल यावेळेला देखील ऑन आहे. नक्कीच आपण सरपंचांच्या भूमिकेमध्ये आज
स्वामी शेवडे यांना देखील बघतोय. नक्कीच एक यशस्वी चढाई आपल्याला पाहायला मिळाली ती निर्भयच्या माध्यमातून. 2 गुणांची कमाई केली गेली. आपल्या संपूर्ण संघाला ऑल इन होताना बघितलंय निर्भयाने. नक्कीच 7 खेळाडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झाले श्रीराम करदे संघाचे. आणि त्याच वेळेला एकुलता एक उरलेला आपण टावसरे संघाचा चढाईपट्टू. यावेळेला मात्र प्रवास थांबवला गेलाय आणि ऑल आउट केलं गेलंय ते अमरभारत टावसरे संघाला. चालू सामन्याचं गुणफलक आपण जर पाहतोय तर 11 गुणांवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतो श्रीराम करदेचा संघ आणि 7 गुणांवरती अमरभारत टावसरेचा संघ. नक्कीच आपण काही मिनिटांपूर्वीचा जर खेळाचा विचार करतोय तर 5-7 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळालं होतं. 2 गुणांनी आघाडीवरती होता तो अमरभारत टावसरेचा संघ. पण त्याच्यानंतर ज्याप्रमाणे म्हणालो होतो की 2 गुणांची आघाडी महत्वपूर्ण आघाडी आपल्याला निश्चितच म्हणता येणार नाही आणि तेच साध्य करून दाखवलं, सिद्ध करून दाखवलं ते श्रीराम करदे संघानं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. आणि आता मात्र 11-7 असं गुणफलक पाहायला मिळतंय. नक्कीच आता मात्र आफाकला आपल्या खेळीचा जो पवित्र आहे तो बदलावा लागेल. सिद्धार्थ कामेकरला इथे यावेळेला मात्र आपला अनुभव पणाला लावावा लागेल तरच अमरभारत टावसरे हा संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 गुणांवरती जो आता सध्या खेळतोय तो श्रीराम करदेचा संघ आहे. 7 गुणांवरती अमरभारत टावसरेचा संघ आहे. पुन्हा एकदा सक्सेसफुल रेडर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो निर्भय मान आहे. यावेळेला रोहित चौगेला पुन्हा एकदा रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न होता पण त्याच वेळेला रिकाम्या हाताने मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा अर्थातच अफाक येण्याचा सज्ज होतोय. आज जर आपण अफाकचा खेळ एकंदरीत बघतोय तर नक्कीच श्रीराम करदे या संघाच्या माध्यमातून अफाकला आपण एकंदरीत 2 वेळा पकड होताना बघितले. पहिल्या चढाईमध्ये अफाक सक्सेसफुल राहिला. आता संघाला फार गरज आहे गुणांची आणि त्यावेळेला अफाकची खेळी कशा प्रकारची असेल हे देखील आपल्याला पाहणं महत्वपूर्ण ठरत आहे. दरम्यान बझरची टिकटिक चालू झालेली आहे. शेवटच्या काही सेकंदांचा वेळ आणि यावेळेला मात्र अफाक आपल्या कोर्टमध्ये रिकाम्या हाताने मागे फिरतोय प्रत्युत्तरासाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा निर्भय माने बझर वाजतोय अर्थातच डुअर डायरेक्ट आणि यावेळेला मात्र रिकाम्या हाताने मागे फिरतोय. लॉबीचा वापर केला जातोय. पंचांची शिट्टी वाजत नाहीये. बघूया कोणत्या खेळाडूला स्पर्श केला गेलाय. सिद्धार्थ कामेकर मोठा हिरा टिपला गेला अमरभारत टावसरे संघाचा. क्या बात आहे, जबरदस्त. आणि आता मात्र बॅक टू बॅक थर्ड रेड बझर वाजतोय पण तो अमरभारत टावसरे संघाच्या चढाईपट्टूसाठी. अत्यंत महत्वपूर्ण सामना आपल्याला अनुभवायला मिळतो या खेळांगणावरती आणि यशस्वी बरोच गुणाची कमाई करून राजूजी लाड यांच्या हस्ते अद्याप शेठ बरवडेकर यांचा सन्मान होतोय. सर्व रसिकांना विनंती असेल की आपण सन्मान होताना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण क्रीडांगणाकडे वळणारच आहोत पण तत्पूर्वी सन्मान होणं देखील फार महत्वाचं आहे. सौरभजी जाधव आपण देखील टाळ्या वाजवायच्या. शेठ बरवडेकर हॉटेल बिमारींचे मालक आहेत तर ज्यांच्याकडून या सामन्यांसाठी 11,111 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्याचप्रमाणे पुढील सन्मान असेल तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 3,333 जे आम्हाला प्राप्त झालंय आरुष किरण जाधव यांच्याकडून. मी हे पारितोषिक स्वीकारण्यासाठी आरुष किरण जाधव यांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. प्रकाशजी पाष्टे यांना विनंती असेल की आपण आरुष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर किरणजी जाधव यांचा देखील यथेच्छ सन्मान करायचा आहे. दापोली तालुक्यामध्ये कुठेही सीसीटीव्ही सर्व्हिलन्सचं काम असेल तर नक्कीच आवर्जून आणि योग्य वेळेमध्ये आणि योग्य किमतीमध्ये काम केलं जातं ते आरुष एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. सर्व रसिकांना विनंती आहे की एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. तृतीय क्रमांकाचं कॅश प्राइज आपल्याला त्यांच्याकडून प्राप्त झालं होतं. त्याचप्रमाणे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक
जे प्राप्त झालं 3333 कॅश प्राइज श्रीकेश बाळकृष्ण गुरव यांच्याकडून. मी संजयजी येद्रे यांना विनंती करतो की आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्याकडून प्राप्त झाले ते श्रीकेशजी बाळकृष्ण गुरव यांचा देखील यथेच्छ सन्मान करायचा आहे. संजयजी येद्रे यांच्या हस्ते सन्मान होतोय श्रीकेश बाळकृष्ण गुरव यांचा. जोरदार टाळ्या वाजला पाहिजे मंडळी. या पुढील सन्मान असेल त्याचप्रमाणे या क्रीडानगरीमध्ये महत्वाची उपस्थिती लाभते अतुलजी सामंत यांचा देखील येथे यथेच्छ सन्मान होणार आहे. मी मंडळाचे कार्यकर्ते रघुनाथजी बटावळे यांना विनंती करतो की आपण अतुलजी सावंत यांचा देखील सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे त्या पुढील सन्मान असेल त्याचप्रमाणे पुढील सन्मान असेल चैताली सावंत अर्थातच चैत्राली वरवडेकर. मी सलोनी चव्हाण यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते चैत्राली वरवडेकर सावंत यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे क्रीडानगरीमध्ये आगमन होत आहे आमचे समालोचन कक्षातील गुरुवर्य निलेशजी खेडेकर यांचं. निलेशजी आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती आज आपल्याला क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावरती लाभलेली पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणाकडे. दरम्यान निलेशजींचं देखील या क्रीडांगणावरती आगमन होत आहे आणि यावेळेला जर आपण विचार करतोय गुणफलकाचा तर नक्कीच 11-13 गुणफलक पाहायला मिळत आहे. अजून सुद्धा 2 गुणांची आघाडी श्रीराम कर्ते संघाकडे असलेली पाहायला मिळते. 11 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतो तो अमर भरत टासुरीचा संघ. 13 गुणांवरती श्रीराम कर्तेचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. एक महत्वपूर्ण असा चाललेला सामना. त्याचप्रमाणे पुढील एक महत्वाचा सन्मान प्रणय पवार यांचं या आयोजनासाठी एका मुलाचं सहकार्य लागलेलं आहे. मी स्मितेश दुसार यांना विनंती करतो की आपण प्रणय पवार यांचा देखील सन्मान करायचा आहे. स्मितेश दुसार आपल्याला विनंती आहे की आपण प्रणय पवार यांचा सन्मान करायचा आहे. या सामन्यांसाठी एक महत्वाचं मुलाचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. पुन्हा एकदा आपण जातोय क्रीडांगणाकडे. अमर भरत टावसुरे संघाचा बाहुबली म्हणून ओळखला जाणारा अफाक आईलरकर यावेळेला तळाईचा वारवण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांमध्ये आज आपल्याला मासूमजी आईलरकर यांची देखील महत्वाची उपस्थिती असलेली पाहायला मिळते. अफाक यावेळेला चढाईचा भारवाताना सज्ज झालेला पाहायला मिळतो. समोर 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे आणि ज्यावेळेला आपण एकंदरीत विचार करतोय तर आपल्याला अफाकचा तेवढा परफॉर्मन्स जो आहे तो एकंदरीत बहारलेला अजून सुद्धा पाहायला मिळतो. या खेळाला अजून सुद्धा तितका सूर गवसलेला नाहीये. नक्कीच ज्यावेळेला आपण जिल्हास्तरीय स्पर्धांचा विचार करतो राज्यस्तरीय स्पर्धांचा विचार आज आपल्याला या सामन्यासाठी खास नारगोल देखील क्रीडा रसिक इथे उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत. आमचे काकाश्री असतील हृदयनाथजी कर्देकर. त्याचप्रमाणे जर आपण विचार करतो कालच्या सत्रात श्रीदत्त लाडकर हा संघ आपल्याला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश निश्चित केलेला संघ पाहायला मिळतो. अर्थातच खास लांबून क्रीडा रसिकांची उपस्थिती लाभेल यात काही शंका नाही. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रीडांगणाकडे. दरम्यान यशस्वी बोनस गुणाची कमाई श्रीराम कर्ते संघासाठी पण रेडर बाद होतोय. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागेल. दोन्ही संघांना 1-1 गुणांची कमाई होते. प्रत्युत्तरासाठी सज्ज होतो 18 नंबर जर्सी परिधान केलेला अमर भरत टासुरे संघाचा सळाई पट्टू राजा भोवने. यावेळेला मात्र फार उत्कृष्ट प्रयत्न केला गेला होता राजाच्या माध्यमातून आणि यावेळेला मात्र सळाईपट्टू बाद झाला. बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागलं. प्रयत्न कदाचित सक्सेस होऊ शकला असता. काही इंचांचं अंतर राहिलं होतं मध्यरेषेपासून.
पण राजाला बॅकलाईनच्या बाहेर बसावं लागतंय. गुणफलक आपण पाहतोय ते 12-16, 12 गुणांवरती अमर भारत टावसरे, 16 गुणांवरती श्रीराम कर्देचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दरम्यान या सामन्याचं पुढचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाऊया निलेश खेडेकर यांच्या वाणीत. धन्यवाद उत्कर्ष. दरम्यान भैरवनाथ क्रीडा मंडळ आयोजित कबड्डीच्या स्पर्धा आपण पाहतोय. काल आणि आज होणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेदरम्यान आता चालू असलेला सामना श्रीराम कर्दे विरुद्ध अमर भारत कबड्डी संघ टाळसुरे. अमर भारत कबड्डी टाळसुरे संघाचा 777 नंबर बनियन परिधान केलेला आबा कायनरकर माघारी परत फिरण्याच्या विचारात. पुन्हा एकदा चढाई करतोय तो श्रीराम कर्दे संघाचा कबड्डीपटू. अमर भारत कबड्डी संघाच्या क्षेत्ररक्षणात बलाढ्य असं अमर भारत संघाचं क्षेत्ररक्षण 2-2च्या 3 साखळ्या अशी संघाची क्षेत्ररचना. पुन्हा एकदा झेपावर सुंदर कामगिरी पार पडतोय. आपल्या संघासाठी एका गुणाची कमाई करतोय. अनेक मान्यवरांच्या आणि असंख्य क्रीडा रसिकांच्या उपस्थितीत चालू असलेली स्पर्धा. दरवर्षी या फाल्गुन महिन्यात भरवण्यात येणारी स्पर्धा आपण पाहतोय. शंभोत्सवातील स्पर्धा, मानाची आणि अभिमानाची अशी दापोली तालुक्यातील ही स्पर्धा गेले अनेक वर्ष भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते. दरम्यान चढाई करतोय तो जितेंद्र माने. अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी असलेला जुना जाणता कबड्डीपटू श्रीराम कर्दे संघाचा जुना जाणता आधारस्तंभ. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. 17-12, 12-17 आणि जितेंद्र हुलकावणी देत माघारी वळतोय. तिसऱ्या चढाईची इशारत होते आणि चढाई करतोय तो आफा कायनरकर. अमर भारत संघाचा हुकमी एकदा म्हणून गणला जाणारा आफा खेळी सजवतोय. आपल्या उजव्या कोपऱ्यात खोलवर घुसून झेपावत आणि मात्र त्याच प्रयत्नात सुंदर अशी पकड होते. टाळ्यांच्या गजरात संघाचं कौतुक होताना दिसतंय. सामना पाहायला महिला वर्गाची उपस्थिती लक्षणीय दिसते. क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांचाही मनपूर्वक आभार. प्रो कबड्डीच्या निमित्तानं घराघरात पोचलेली कबड्डी आणि हा चाललेला लाल मातीतला मर्दानी खेळ आपण पाहतोय तो भैरवनाथ क्रीडा मंडळाच्या या क्रीडांगणावर. बजरची टेक सुरू. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. दरम्यान चढाई करतोय अमर भारत कबड्डी संघाचा 17 नंबर गणवेश करलेला जुनाजांत कबड्डीपटू माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी. तिसरी चढाई घेऊन येतोय तो 12 नंबर गणवेश परिधान केला श्रीराम कर्दे संघाचा कबड्डीपटू. एक युवा कबड्डीपटू, होतकरू कबड्डीपटू झेपावत दोन्ही कोपरे हादरवीत 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणात आपली खेळी सजवतोय. तेवढे सावध तितके संयमी अशी त्याची खेळी. पुन्हा एकदा धावत जाऊन आणि बोलचा इशारा पंचांकडून, बोलचा इशारा. दरम्यान चढाईसाठी राजा बोने भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारा कबड्डीपटू. आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटावा असा हा कबड्डीपटू. सामना संपायला शेवटची 3 मिनिटे. उरलेल्या 3 मिनिटांचाच खेळ बाकी आहे. कालच्या सदरात श्री दत्त कबड्डी संघ लारघर अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. दरम्यान चढाईसाठी आलेला जितेंद्र माने. बदरची टिकटी सुरी. पुन्हा हुलकावणी देत माघारी वळतोय प्रत्युत्तरासाठी पुन्हा एकदा राजा बोने. तिसरी चढाई डोअर डायरेक्ट करो या मनस्थितीत राजा बोने खेळी सजवतोय. भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारा हा कबड्डीपटू आपल्याला सार्थ अभिमान वाटावा असा हा राजा बोने माघारी वळतोय. बोनस गुणाचा मानकरी ठरतोय. 2 संघादरम्यान होणार आहे. सामना संपताच पुढील सामन्याला सुरुवात होईल. याची दोन्ही संघाच्या संघ नायकांनी सामना संपायला शेवटची 2 मिनिटे.
दरम्यान एक विशेष सन्मान केला जातोय. गणेशकंच कन्या सप्लायरचे प्रोप्रायटर किरण कृष्णा बांद्रे यांनी श्री भैरवनाथ क्रीडा मंडळासाठी कबड्डीचा गणवेश दिलेला आहे. त्यांचाही सत्कार करणं हे मंडळाच्या वतीनं आद्य कर्तव्यच ठरतं. मी राजेश दुसार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते राजेश दुसार आपल्या शुभ हस्ते आपण किरण कृष्णा बांद्रे यांना सन्मानित करायचंय. आपण टाळ्यांच्या गजरात कौतुक करायचंय, कारण त्यांनी क्रीडा मंडळासाठी गणवेश जाहीर केलेला आहे. भैरवनाथ क्रीडा मंडळावर त्यांचं असणारं विशेष प्रेम. सामना संपायला शेवटची 7 सेकंद उरलेला, 1 मिनिटाचाच खेळ बाकी. चढाई करतोय श्रीराम कर्दे संघाचा कबड्डीपटू. चढाईसाठी गेलेला एक गडी देतोय. अतिशय चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चुरशीची काटेरी लढत आपल्याला पाहायला मिळतोय. ताळसुरे विरुद्ध कर्दे. कोण मारणार बाजी, कोण होणार विजयी, उत्कंठा क्षणाला वाढते. आणि यावेळी मात्र सुंदर कामगिरी करत एका गुणाची कमाई आणि चढाई करतोय तो प्रज्वल लाले. अमर भारत टाळसरे संघाचा उंच पुरासा कबड्डीपटू प्रज्वल लाले. आणि सामना संपतोय चालू सामन्यात.